खूप वेळा कुठेतरी बाहेर जायचं ट्राय केलं, पण पावसामुळे काही जमलंच नाही. कारण कुठे जायचं म्हटलं की पाऊस चालू व्हायचा आणि आता कुठे पाऊस संपला होता. तर चला म्हटलं जाऊयात कुठेतरी फिरायला. आणि ही टॉय ट्रेन बघून तुम्हाला आता कळालंच असेल की आम्ही कुठे आलो आहोत. हां, तर आम्ही पोहोचलो आहे माथेरानला. आणि या ट्रेनसाठी आम्ही एवढ्या वेळा रिटर्न येईपर्यंत ट्राय केलं, पण आम्हाला काही या ट्रेनचं तिकीट भेटलं नाही, कारण खूपच गर्दी होती. आणि शनिवार रविवार असल्यामुळं तर खूपच गर्दी झाली होती. आणि हे बघा वानर, एका मुलाच्या हातातून त्यांनी बॉटल हिसकून घेऊन तो ज्यूस पित होता. फायनली मग आम्ही हॉटेलवरती पोहोचलो. मग तिथे गेल्यावरती तोपर्यंत जेवणाचा पण टाईम झाला होता, दुपारच्या जेवणाचा. मग मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन मग आम्ही जेवण करायला गेलो. तिथलं जेवण पण आहे ना एकदम सिंपल आणि जास्त मसालेदार नव्हतं. मेनू पण खूपच छान होता. जेवण एकदम टेस्टी होतं. ते दुपारचं जेवण तर आम्हाला खूपच आवडलं होतं. आणि हे बघा, जो काही जेवणाचा हॉल होता त्यांचा तो पण खूपच छान आणि असा फ्रेश होता. इंटेरियर पण खूपच छान केलं होतं. मग रूमवरती येऊन थोडासा आराम वगैरे करून आम्ही निघालो बाहेर फिरायला. आणि त्या हॉटेलमध्ये जिथं आम्ही थांबलो होतो तिथलं मला हे इंटेरियर खूपच आवडलं. जे की हे त्यांनी छोट्याशा अशा चिपळ्या असतात ना दगडाच्या, त्यापासून बनवलं होतं, किंवा जे फरशीचे तुकडे वगैरे शिल्लक राहिलेले असतात त्यापासून हे इंटेरियर बनवलं होतं. म्हणजे ज्यावेळेस मी हे पाहिलं ना, असं वाटलं की हे गावाकडे करून घेतल्यावरती गावाकडे हे इंटेरियर खूपच छान दिसेल. खूपच छान असं दिसत होतं ते. मग हॉटेलपासून जे काही जवळचे पॉईंट असेल ते करायचं ठरलं होतं आमचं. मग सगळ्यात जवळ आम्हाला इको पॉईंट होता. मग आम्ही पहिल्यांदा इको पॉईंटवरती गेलो. आणि हे बघा, वातावरण खूपच छान झालं होतं. आणि सूर्य पण मावळायला लागला होता, त्यामुळे आणखीनच छान असं वातावरण झालं होतं. आणि इको पॉईंटवरती आल्यावरती जे सगळे करतात तेच मी पण केलं. मी पण खूप मोठ्याने ओरडण्याचा प्रयत्न केला, आणि पण मला काही माझा आवाज रिटर्न आला नाही. खूप वेळा ट्राय केलं, पण माझा आवाज काही मला रिटर्न आला नाही. मग आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. नेक्स्ट व्लॉग नक्की बघा आणि मला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.